संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा चित्रपट निर्माता असल्याचंही समोर आलंय। कराडकडे इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनचं ओळखपत्र असल्याचे समोर आले। BRJ फिल्म प्रोडक्शन मेंबरशिप नंबर 23480 आजीवन सभासद असल्याचा उल्लेख त्या ओळखपत्रावर आहे। वाल्मिक कराडचा BKCतील याच फिल्म प्रोडक्शनच्या ऑफिसचा फोटोही समोर आलाय। आकांकडे पैसाच एवढ्या मोठ्या प्रमाणात आला तर मग तो निर्माता नाही व्हायचा तर काय होईल? निर्माता म्हणजेच प्रोड्युसर ना, मग काय। आणि ऑथेंटिक मला वाटतं त्यांना हे बी मिळालेलं आहे, कायमचं कार्ड, कायमस्वरूपीचे सभासदत्व त्यांना मिळालेलं आहे। ते मिळणारच ना, कारण पैसा अति झाला। सगळं मालक जिल्ह्याचे बाप होते ना, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही। दरम्यान यावर खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली, ऐकूयात। बीड जिल्ह्याच्या बाबतीत मी वेळोवेळी आपल्याशी बोलताना, प्रत्येक वाहिन्यांशी बोलताना प्रत्येक वेळेस मत मांडलेलं की हा जो मास्टरमाइंड म्हणून ज्याची ओळख आहे असा वाल्मिक कराड हा पूर्ण रंगेला आहे। त्याला कुणाचा तरी वरदास्त आहे असं प्रत्येक जण म्हणतात, पण वरदास्त असल्याशिवाय एवढं काम होऊ शकत नाही। आता ही नवीनच एक ओळख त्यांची आलेली आहे। ही जर आय कार्ड आलेलं, मी पण सोशल मीडियाला बघितलेलं, अशा पद्धतीने हे जर पिक्चर निर्मात्याचं काम करीत होतं का खरंच याचा सुद्धा तपास पोलिसांनी केलं पाहिजे। आणि किंवा कुणाला स्पॉन्सर होता एखादा पिक्चर निर्मात्याचं काम, म्हणजे त्या इंडस्ट्रीच्या त्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन स्पॉन्सर होऊन जी ब्लॅकचा पैसा जमवलेला किंवा अवैधरित्या जमवलेली माया त्याच्यामध्ये गुंतवायचा त्याचा उद्देश असू शकतो किंवा त्याच्यात गुंतवलेली असू शकते, याची सुद्धा पोलिसांनी चौकशी केली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।